सम्राट किचन अलका मोरे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे मटकीची मिसळ बनवत आहे मी। तर त्यासाठी ही मटकी मी शिजवून घेतलेली आहे, हळद मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे। आणि हे मसाले आहेत, हे अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि धना जिरा गरम मसाला थोडा आणि लाल तिखट काश्मीरी आणि थोडा घाटी मसाला, हा सर्व एक चमचा घेतलेला आहे। आणि मिसळ मसाला पण मी 1.5 चमचा घेतलेला आहे। आणि त्यासाठी बारीक टोमॅटो मी कापून घेतलेला आहे। तर तुम्ही टोमॅटो प्युरी पण टाकू शकता। आणि आता चला आपण मिसळ बनवायला सुरुवात करू। आता मी छोटे म्हणजे मीडियम 3 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडा कांदा टाकलेला आहे। आता तो परतून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट छान भाजलेली आहे। आता मी टोमॅटो भाजून घेते। आता हे कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो छानपैकी भाजून घेतले आहे। आता मी त्याच्यात हे मसाले टाकत आहे। मसाले छानपैकी भाजून घ्यायचे। आता छानपैकी हे मसाले मी भाजून घेतलेले आहेत, सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। आता ही मटकी शिजवलेली आहे, ती मी ह्यात टाकून घेते। बघा छान असं कसा मिसळीला कट आलेला आहे। आणि आता मिसळ उकळत आहे। आता मिसळ आता उकळलेली आहे, तर आता ही तयार झालेली आहे। तर आपण आता सर्व करूया। तर आता बघा ही आहे मिसळ, असा छान कट आलेला आहे आणि मस्त अशी झणझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे। तर तयार आहे मिसळ। तर आता आपण मिसळ सर्व करूया। तर पहिलं हे शेव कांदा घ्यायचा मिसळीला, नंतर त्याच्यावर कांदा टाकूया, नंतर कोथिंबीर टाकूया, नंतर हे मिसळीचं आपण मिसळ बनवलेली आहे ना, तर ते आपण त्याच्यावर टाकून घेऊया। तयार आहे मिसळ। तर हे पाव आहे, तर मिसळ पाव आपण मस्त झणझणीत मिसळ आहे, त्याच्याबरोबर पाव आहे आणि कांदा लिंबू आणि कोथिंबीर। तर खा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।